महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET ची परीक्षा देणारे माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि सर्व विद्यार्थी मित्र, मी दिनेश बडुरे आपलं द मॅथ्स लॅबमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आपण TET परीक्षेची तयारी आजपासून करणार आहोत या सिरीजमध्ये. तर शिक्षकाचं महत्त्व आपल्या सामाजिक जीवनामध्ये खूपच वरच्या लेवलचं आहे. जर आपण विचार केलं तर आई वडिलांनंतर जर दुसरं स्थान कुठलं असेल तर शिक्षकाचं आहे. आपण विचार करतो नेहमी की शिक्षक हे एक फक्त नोकरी आहे. तर मित्रांनो, मला असं वाटतं की आपण खूप नशीबवान आहोत की आपण या पेशेमध्ये आहेत. या सर्व्हिसमध्ये आपण एक सामाजिक बांधिलकी जपतो. त्यानंतर आपण या TETची परीक्षा कशासाठी घ्यायची हा सुद्धा बऱ्याच जणांचा प्रश्न आहे. तर आपण असं म्हणूयात, याला पॉझिटिव्हली आपण असं घेऊयात की शिक्षक पात्रता परीक्षा ही आपण पात्र असून पण देत आहोत. फक्त आपल्याला या काळाच्या ओघानं आपल्याला अपडेट व्हायचं आहे. आणि आपण अपडेट तेव्हाच होऊ जेव्हा आपण नेहमीच वाचत राहू, नेहमीच अभ्यास करत राहू. त्या निमित्तानेच मित्रांनो, आज आपण परत एकदा तयारीला लागलो आहोत. मग त्यानंतर आपण जर वेगवेगळ्या विषयाचा अभ्यास करायचा तर सिलेबस आपल्याला माहीत आहे. पेपर 1, पेपर 2, त्यानंतर TET, CTET या संदर्भात सगळ्याच गोष्टी आपल्याला माहीत आहेत, त्या आपण रिपीट करणार नाहीत. परंतु त्यातल्या त्यात आपण आता गणित या विषयाचा अभ्यास करत असताना बऱ्याच वेळेस मी असं ऐकतो की गणित खूप अवघड आहे, किंवा गणित जेव्हा मी सुरुवात करतो, पुस्तक उघडतो तेव्हा माझं डोकं चक्रावतंय. तर असं काय नाही मित्रांनो, गणिताला दोष देण्यात काही अर्थ नाही. प्रॉब्लेम काय झाला आपला, आपण लहानपणापासून गणित व्यवस्थित शिकलो नाही. आपल्या जीवनामध्ये प्राथमिक शिक्षक आणि माध्यमिक शिक्षक यांचा खूप महत्त्वाचा रोल आहे. मी असं म्हणेन की ज्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये चांगले शिक्षक आले ते खरंच नशीबवान आहेत. आपण सुद्धा त्याचा एक महत्त्वाचा घटक होऊ शकतो. आपण नशीब पालटू शकतो, आपण नशीब बदलू शकतो आणि एखाद्या विद्यार्थ्याचं नशीब आपण खूप सुंदर बनवू शकतो. मग आता गणिताच्या बाबतीत विचार करायचं झालं तर मला वाटतं की गणित हा खूप सोपा विषय आहे. फक्त तुम्हाला त्याकडे पॉझिटिव्हली बघणं अपेक्षा आहे. TET परीक्षेमध्ये गणितामध्ये विचारले जाणारे प्रमुख घटक आपण इथं बोर्डावरती लिहिलेले आहेत. पहिल्यांदा संख्याज्ञान व संख्यांचे प्रकार. हा खूपच महत्त्वाचा आणि सोपा घटक आहे. खूप छोट्या छोट्या गोष्टी आपण गणिताच्या बाबतीत, संख्याज्ञानाच्या बाबतीत, संख्यांचे विविध प्रकार आहेत त्याच्या बाबतीत आतापर्यंत बघत आलेलो आहोत. आपण सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत, पण त्यातील काही बारकावे आपल्याकडून राहिलेले आहेत. तर त्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये शिकायच्या आहेत. मग संख्यांच्या प्रकारामध्ये आपण नैसर्गिक संख्या बघितल्या व त्यानंतर इतर सर्व संख्यांचे प्रकार आपल्याला आता डिटेलमध्ये बघायचे आहेत. त्यानंतर महत्त्वाच्या घटकामध्ये याच्यामध्येच मॉडेल असा भाग आहे, म्हणजे संख्या ज्ञानमध्येच हा येईल. विभाज्यतेच्या कसोट्या येतील. आपण 1 ते 15 पर्यंतच्या विभाज्यतेच्या कसोट्या जर आपल्याला माहीत असतील तर एखाद्या संख्येला आपल्याला तात्काळ भागणे किंवा त्याचा निशेष भाग जातो किंवा नाही हे जज करता येईल. त्यानंतर मसावी लसावी आपण यापूर्वी पाहिलेलं आहे, आपण शिकत आलेलं आहे ते, ठीक आहे, ज्याला आपण GCD आणि LCM असं म्हणतो इंग्लिशमध्ये. अपूर्णांक आणि पदावली, ज्याच्यामध्ये आता अपूर्णांक जो आहे तो सुद्धा संख्या ज्ञानामध्येच येईल. पण आपल्याला अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी करत असताना बऱ्याच अडचणी येतात, त्यासुद्धा आपल्याला सॉल्व्ह करायच्या आहेत. त्यानंतर वर्ग, घन, घातांकाचे नियम आहेत. आपण ते घातांकाचे नियम अभ्यासलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला या सिलेबसमध्ये इन्क्लूड आहेत. वर्ग पाहिलं तर आपल्याला 1 ते 30 पर्यंत वर्ग पाठ असावेत आणि 1 ते 20 पर्यंत घन जर पाठ असतील तर आपल्याला परीक्षेमध्ये नक्कीच वेळ वाचवता येईल. मग नफा तोटा आहे, शेकडेवारी आहे, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज सोबत अंकगणितीय श्रेणी, ज्याला आपण इंग्लिशमध्ये अरिथमॅटिक प्रोग्रेशन असं म्हणतो. परत गुणोत्तर व प्रमाण याच्यावरती सुद्धा आपल्याला दरवर्षी कंपल्सरी प्रश्न पडतात. त्यानंतर वेळ, वेग, अंतर, आलेख, आलेखावरती भूमिती हा खूप महत्त्वाचा घटक आहे.
भूमितीच्या बाबतीत जर बघितलात तर जवळपास 30% प्रश्न हे भूमितीवर आधारित आहेत. त्यानंतर बुद्धिमत्तेचे पण आपल्याला काही घटक बघायचे आहेत. इथं याचा जर वेटेज बघितलात तर आपल्याला पाठीमागे जर शेवटची जी परीक्षा झाली 2021ची झाली, त्यानंतर मागच्या वर्षाची परीक्षा झाली, त्याच्यामध्ये संख्याज्ञानात व संख्याज्ञानाचे प्रकार जो आहे त्याच्यावरती पेपर 1ला जवळपास एक प्रश्न 100% पडलेला आहे. आणि जेव्हा तुम्ही पेपर 2चा विचार करता तेव्हा मात्र 2 किंवा 3 प्रश्न 100% तुम्हाला दिसतील. त्यामध्ये विभाज्यतेच्या कसोट्या आणि संख्यांचे प्रकार हा याच्यामध्येच इन्क्लूड होईल. त्यानंतर अपूर्णांकसुद्धा याच्यामध्येच इन्क्लूड होईल. मसावी लसावीवरती एक प्रश्न येतो नेहमीच. त्यानंतर वर्ग घन घातांक याच्यावरती कंपल्सरी एक प्रश्न आपल्याला प्रत्येक पेपरमध्ये दिसेल. नफा तोटा, त्यानंतर पर्सेंट म्हणजे नफा टक्केवारीमध्ये आपण जेव्हा पाहतो तर तो बेटसुद्धा तुम्हाला नक्कीच शाब्दिक उदाहरणामध्ये याचे उदाहरणं आपल्याला भरपूर बघायला मिळतील. त्यानंतर शेकडेवारी आहे, त्याच्यावर सुद्धा मागच्या वर्षी बघितलात किंवा त्यापूर्वीच्या पेपरमध्ये तर एक प्रश्न तिथं हमखास पडलेला तुम्हाला दिसेल. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याच्यावरती सुद्धा आपल्याला एक प्रश्न दिसतो. म्हणजे पाठीमागचे 2-3 प्रश्न पाहिल्यानंतर मला हे बीट प्रकर्षाने जाणवले की याच्यावरती कंपल्सरी आपल्याला एखादा प्रश्न पडलेला आहे. ठीक आहे, तर आता आपण सविस्तरपणे बघूयात की पहिल्या बीटमध्ये म्हणजे संख्याज्ञान व संख्यांचे प्रकार याच्यावरती आपल्याला पूर्ण डिटेलमध्ये माहिती आपल्याला बघायची आहे. आता पहिल्या बीटमध्ये संख्याज्ञान व संख्यांच्या प्रकारामध्ये आपण संख्याची निर्मिती कुठून झाली किंवा संख्याची सुरुवात कुठून झाली तर नैसर्गिक संख्या या सुरुवातीला म्हणजे जे निसर्गामध्ये दिसतात तुम्हाला तर ते नैसर्गिक संख्या, जसं की तिथे एक झाड आहे किंवा त्याचे मला 10 रुपये द्यायचे आहेत किंवा अशा प्रकारचे ज्या आपण नेहमी रेग्युलर वापरात येणारे ज्या निसर्गात आढळणाऱ्या ज्या संख्या आहेत त्याला आपण नैसर्गिक संख्या म्हणलं आपण. आणि नैसर्गिक संख्या ज्या आहेत तर त्या आपण n दाखवतो. याचा जर आपण संच बनवला नैसर्गिक संख्यांचा तर तो असेल हा 1 पासून सुरुवात होईल, 1 2 3 आणि डॅश 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 असा अनंत संख्या नैसर्गिक संख्या आपल्याला आढळतील. मग परत काय झालं, जेव्हा नैसर्गिक संख्ये आपण वापरत होतो तेव्हा काही संख्या आपल्याला कमी पडू लागल्या. जसं की जर समजा एखाद्याची मी एक वस्तू घेतली आणि परत एक दिली म्हणजे त्याच्याकडे काहीच राहिलेलं नाही. मग काहीच नाही हे काय आहे तर भारतीय जे गणितज्ञ आहेत आर्यभट्ट यांनी मग त्याचे म्हणजे झिरोचा शोध लावला त्यांनी आणि आपण ती संख्या पूर्ण झाली असं म्हणूयात. म्हणजे त्याला आपण होल नंबर म्हणजे W न दाखवतो. हा होल नंबर्स किंवा पूर्ण संख्या म्हणूत आपण. हे नैसर्गिक संख्या. त्यानंतर पूर्ण संख्या 0 पासून 0 1 2 3 अशा पद्धतीने. मग त्याच्यानंतर आपल्याला आणखीन काही संख्या कमी पडू लागल्या किंवा व्यवहारामध्ये ते वापरताना काही अडचणी येऊ लागल्या. जसं की जर समजा 2 मधून 3 संख्या वजा करायच्या असतील तेव्हा मात्र आपल्याला परत मग इंटिजरची आवश्यकता आली. मग ते इंटिजर जे आहेत तर आपण आय न दाखवतो, ज्याला की आपण पूर्णांक संख्या असं म्हणतो. हा पूर्ण संख्या. त्यानंतर हे पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या ज्या आहेत त्या निगेटिव्ह पासून सुरुवात होतात. -2 -1 0 1 2 डॅश डॅश डॅश. जेव्हा आपण नैसर्गिक संख्येचा विचार करतो तर सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येत नाही. त्यानंतर जेव्हा होल नंबरचा किंवा पूर्ण संख्येचा जेव्हा आपण विचार करूयात तेव्हा सुद्धा आपल्याला सर्वात मोठी संख्या सांगता येणार नाही. आणि जेव्हा आपण इंटिजरचा विचार केला आणि जर प्रश्न तुम्हाला विचारला की सर्वात लहान इंटिजर कोणता किंवा सर्वात लहान पूर्णांक संख्या कोणती तर त्यावेळेस आपल्याला सांगता येत नाही. आणि परत सर्वात मोठी पूर्णांक संख्या पण आपल्याला सांगता येणार नाही किंवा संख्या अनंत आहेत. मग त्या सर्व संख्या आपण लिहू शकत नाही किंवा स्पेसिफिकली आपण सांगू शकत नाही की सर्वात मोठी पूर्णांक संख्या कोणती आहे आणि सर्वात छोटी पूर्णांक संख्या कोणती आहे. त्यानंतर
नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर्स हे 3 संख्या झाल्यानंतर मग आपण रॅशनल नंबर्स पाहिले. रॅशनल नंबर ज्याला की आपण परिमेय संख्या असं म्हणतो. परिमेय संख्या ज्या आहेत ते आपण क्यू न दाखवतो आणि परिमेय संख्या ज्या आहेत तर ते पी बाय क्यूच्या स्वरूपातील संख्या. पी बाय क्यूच्या स्वरूपातल्या संख्या जिथं क्यूची किंमत ही 0 नसली पाहिजे. तर अशा प्रकारच्या ज्या संख्या आहेत तर त्याला आपण परिमेय संख्या असं म्हणलं. परिमेय संख्येला आपण क्यू या लेटरनं दाखवतो, परिमेय संख्या. त्यानंतर अपरिमेय संख्या आहेत. अपरिमेय संख्या म्हणजे कोणत्या संख्या बघा, ज्या की आता संख्येमध्ये, आता एखादं एक्झाम्पल घेऊयात आपण. आता पी बाय क्यूच्या स्वरूपातल्या संख्या गृहीत धरा मी असं म्हणलं की 5/5 5/5 म्हणलं तर त्याची किंमत किती आली, 1 आली. गृहीत धरा याला आपण असं म्हणलं की 125/5 असं म्हणलं तर इथं 25 येणार, बरोबर. म्हणजे पूर्ण भाग जात आहे. इथं भागाकार थांबला, याला आपण काय म्हणतो, टर्मिनेटिंग किंवा खंडित अशी प्रक्रिया आहे. भागाकाराची खंडित अशी प्रक्रिया आहे जेव्हा भागाकार थांबत नाही. म्हणजे उदाहरणार्थ जर मी असं लिहिलं की 10/3 असं लिहिलं तर आपण याला 3×9 करूयात. त्यानंतर परत इथं पॉईंट दिलं, 0 घेतलं तर मग तेच आन्सर येणार आहे. म्हणजे आपल्याला 3.333 अशा पद्धतीनं संख्या येतील आणि तो कधीच क्रिया थांबणार नाही. मग ते अखंडित आहे परंतु इथं आवर्ती आहे. म्हणजे अखंडित ही क्रिया भागाकाराची तुम्ही किती पण करत बसलात तर ती थांबणार नाही, म्हणून अखंडित म्हणलं आपण. आणि आवर्ती आहे म्हणजे संख्या कशा आहेत, रिपीट होत आहेत. म्हणजे नॉन टर्मिनेटिंग रिपीटिंग असं त्याला असं म्हणतो आपण. तर अशा प्रकारच्या ज्या संख्या आहेत ज्या रिपीट होतात, इथं रिपीट होत आहेत, याला तुम्ही शॉर्टमध्ये 3.3 डॉट किंवा बार असं लिहितात. मग या ज्या संख्या आहेत या परिमेय संख्येमध्ये मोडल्या जातात. परंतु अपरिमेय संख्या कोणत्या, ज्या भागाकार किंवा कोणत्याही प्रक्रियेमध्ये त्या थांबत नाहीत. उदाहरणार्थ जर मी असं लिहिलं की 1.2345215 अशा पद्धतीनं ते थांबत नाही, म्हणजे ती क्रिया कधीच थांबणार नाही. जसं की उदाहरणार्थ जर समजा तुम्हाला असं म्हणलं की वर्गमुळामध्ये नॉन परफेक्ट स्क्वेअर नंबर किंवा वर्गमुळामध्ये पूर्ण वर्ग नसलेली संख्या. आता पूर्ण वर्ग संख्या कोणत्या त्या आपण थोडंसं पहिल्यांदा बघूयात. 1चा वर्ग, त्यानंतर 2चा वर्ग 4, त्यानंतर 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा 25 अशा पद्धतीने या वर्ग संख्या झाल्या, पूर्ण वर्ग संख्या. याच्या व्यतिरिक्त ज्या काही संख्या जेव्हा आपण वर्गमुळामध्ये घेतो तर त्या होणार अपरिमेय संख्या. म्हणजे ज्या संख्येचा मूळ निघत नाही, तो पण मुळात आहे कुठल्या तरी. म्हणजे वर्गमुळात आहे पण त्याचा वर्गमूळ निघत नाही. घनमुळात आहे पण त्याचा घन निघत नाही, घनमूळ निघत नाही. अशा प्रकारच्या ज्या संख्या आहेत त्या अपरिमेय संख्यामध्ये मोडल्या जातील. मग आता हे झाले पूर्ण वर्ग. अपूर्ण म्हणजे ज्या पूर्ण वर्ग नाहीत अशा. मग एक पूर्ण वर्ग आहे तर याच्यामध्ये असणाऱ्या संख्या 2 आणि 3. जर मी वर्गमुळात 2 घेतलं किंवा वर्गमुळात 3 घेतलं तर या कशा आहेत, अपरिमेय संख्या आहेत, ज्याला की आपण इंग्लिशमध्ये इररॅशनल नंबर असे म्हणतो. आणि या सर्व संख्यांचा जो संच आहे तो येणार वास्तव संख्येमध्ये, ज्याला की आपण इंग्लिशमध्ये रियल नंबर असे म्हणतो. वास्तव संख्या, वास्तव संख्या ज्याला इंग्लिशमध्ये आपण रियल नंबर्स असं म्हणतो. तर रियल नंबरमध्ये या सगळ्या संख्या येतील. पूर्णांक संख्येचा आपण विचार केला तर पूर्णांक संख्यामध्ये परत सम आणि विषम असे 2 त्याचे उपप्रकार पडतील. बऱ्याच वेळेस प्रश्न असा येतो की निगेटिव्ह नंबर्स म्हणजे जे की शून्याच्या पलीकडले जे नंबर्स आहेत ते सम विषम आहेत का, याबद्दल थोडंसं कन्फ्युजन आपल्यामध्ये नेहमीच असतं. तर ते सम विषम असतात. मग सम आणि विषम याची आपण विभागणी कसं करायची बघा. सम आणि विषम, समसंख्या कोणत्या असतील, ज्या 2ने
निशेष भाग जातील, म्हणजे बाकी त्याची 0 आली पाहिजे. किंवा बघा 2ने भाग जाणारे आणि इथं 2ने भाग न जाणारे, म्हणजे 2ने भाग जाणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या सम आहेत आणि त्याला जर सोडलं तर ते कशामध्ये येतील, विषममध्ये येतील. उदाहरणार्थ जर मी निगेटिव्ह संख्याचा विचार केला तर -4 केलो तर -4ला 2 डिवाइड होईल, 2 भागता येईल, उत्तर तिथं -2 येईल. परंतु मग इथं बऱ्याच वेळेस अडचण अशी असते की मायनस संख्या या सम आहेत का किंवा विषम आहेत का, तर आहेत. पूर्णांक संख्येमध्ये सगळ्या संख्या तुम्ही सम आणि विषम याच्यामध्ये त्याची वर्गवारी करू शकता. मग परत तिथं प्रश्न येतो की पूर्णांकामध्ये 0 पण आहे, मग शून्याचं का आहे, तर मित्रांनो 0 ही समसंख्या आहे. याच्याबद्दल अनेक म्हणजे वेगवेगळे मतं इथं येतात की 0 हे सम पण नाही आणि विषम पण नाही असं म्हणलं जातं. परंतु जर समसंख्येचा जर तुम्ही नियम पाहिलात, समसंख्या कोणत्या आहेत हे पाहण्याचा जर नियम पाहिलात, तर तो नियम काय सांगतो की 2 पूर्ण भाग केलं पाहिजे. मग तुम्ही म्हणाल की 2ला शून्याला 2 भाग जाईल का, हो निश्चित जाईल, त्याचं उत्तर 0 येईल. बऱ्याच वेळेस मी मुलांना प्रश्न विचारतो की जर मी 2ला 0ने भागलो तर उत्तर किती येईल, तर इथं मात्र बऱ्याच जणांचं उत्तर 0 असेल, तर हे चुकीचं आहे. जेव्हा आपण कोणत्याही संख्येला 0ने भागतो तेव्हा त्याचं उत्तर आपल्याला सांगता येणार नाही. याला आपण सांगता येत नाही असं म्हणू शकतो. आपण समसंख्याच्या बाबतीत बघत होतो तर ज्या संख्येच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 या संख्या असतील, ज्या संख्येच्या युनिट प्लेसला किंवा एकक स्थानी या जर संख्या असतील तर तुम्ही हे जर डिजिट्स असतील तर तेव्हा तुम्ही काय म्हणू शकता की त्याला 2ने भाग निश्चितपणे जाईल. आणि विषम संख्या ज्या सम नाहीत त्या सगळ्या विषम असतील. आणि शून्याच्या बाबतीत विचार केला तर 0 सुद्धा ही काय आहे, समसंख्या आहे. मग आपण या पूर्णांक संख्येचे 2 प्रकार बघितलं तुम्ही, एक सम बघितलात आणि एक विषम बघितलात. परत याच्यामध्येच आणखीन आपल्याला मूळ संख्या आणि संयुक्त संख्या दिसतील. आता मूळ संख्या आणि संयुक्त संख्याचा जर विचार केला तुम्ही तर TET मध्ये विशेषतः पेपर 1 मध्ये जर तुम्ही बघितलात तर तुम्हाला मूळ संख्येवर भरपूर प्रश्न आतापर्यंत विचारलेले दिसतील. आणि मूळ संख्येचे पण परत तिथं आपल्याला काही सब प्रकार किंवा त्याचे काही उपप्रकार दिसतील. ते प्रकार आपण पाहूयात. मूळ संख्या पाहत असताना बघा, मूळ संख्येची व्याख्या आपण पहिल्यांदा पाहूयात. कोणत्याही संख्या ज्या फक्त 1 आणि त्याच संख्येने भाग जातील किंवा निशेष भाग जाईल किंवा बाकी 0 येईल अशा पद्धतीनं, तर अशा संख्येला मूळ संख्या म्हणतो आपण. उदाहरणार्थ इथं आपण 1 ते 50, 50 ते 100, 100 ते 150 आणि 150 ते 200 हे वेगवेगळ्या मूळ संख्या इथं लिहिलेल्या आहेत. आपण याची वर्गवारी काय केली तर बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये आपल्याला असा प्रश्न येतो की 1 ते 50 मध्ये किती मूळ संख्या आहेत, किंवा 100 ते 150 मध्ये किंवा 100 ते 200 मध्ये, अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचा जेव्हा प्रश्न विचारेल तेव्हा हा तक्ता आपल्याला नक्कीच तिथे म्हणजे मदत होईल याची आपल्याला. बघा, मूळ संख्या 1 ते 10 मध्ये जर पाहिला तर 2, 3, 5 आणि 7 मूळ संख्येची व्याख्या लिहित असताना आपण असं म्हणूयात की ज्या संख्येस 1 व त्याच संख्येने भाग जाईल किंवा निशेष भाग जाईल त्याला मूळ संख्या असं म्हणतो आपण. मग आता या मूळ संख्ये व्यतिरिक्त ज्या काही संख्या येतील त्या सगळ्या संख्या संयुक्त संख्या असतील. मग संयुक्त संख्या कोणत्या, मूळ संख्या कोणत्या, आता राहिलेल्या ज्या संख्या आहेत, आता इथं जर बघितलं तर नॅचरल नंबर किंवा नैसर्गिक संख्येमध्ये आपण 0 ही मूळ किंवा संयुक्त नाही असं म्हणू शकतो.
एकच्या बाबतीत विचार केलं तर एक सुद्धा मूळ किंवा संयुक्त नाही. त्यानंतर सुरुवात झाली 2 पासून, तर 2, 3, 5, 7 या मूळ संख्या आहेत 1 ते 10च्या मध्ये. म्हणजे इथं जर बघितला तर 5ला 5 संख्येव्यतिरिक्त कोणत्याच संख्येनं भाग जाणार नाही, 1 वगळता. 1 नंतर प्रत्येक संख्येला भाग जातो, मग 1 आणि त्याच संख्येनं त्याला भाग गेलं पाहिजे. आपण डेफिनेशन त्याची पाहिलेली आहे की द नंबर डिव्हिजिबल बाय 1 अँड इट सेल्फ ओनली इज कॉल्ड ॲज प्राईम नंबर. मूळ संख्येला आपण प्राईम नंबर असे इंग्रजीमध्ये म्हणतो. मग त्यानंतर आता इथं राहिलेल्या संख्या कोणत्या आहेत, तर संयुक्त संख्येमध्ये कोण येईल बघा. संयुक्त संख्याचा विचार केला तर बघा इथं 1 ही मूळ किंवा संयुक्त नाही, 2 मूळ आहे, 3 मूळ आहे, त्यानंतर 4 ही सगळ्यात छोटी संयुक्त संख्या आहे, त्यानंतर 5 इथं मूळ आहे, 7 त्यानंतर इथं 6 येईल, 7 इथं मूळ संख्या आहे, त्यानंतर 8, 9, 10, 11 परत मूळ संख्या आहे. म्हणजे इथं आपल्याला लक्षात येईल की एखाद्या संख्येला त्याच संख्येनं भाग जात असेल तर मूळ आणि मूळ व्यतिरिक्त जे आहेत ते सगळेच का असतील, संयुक्त संख्या असतील. मग 1 ते 50 मध्ये किती मूळ संख्या आहेत बघा. 2, 3, 5, 7 त्यानंतर 11, 13, 17, 19 हे 8 झाले, त्यानंतर 9, 10, 11, 12, 13, 14, 15 असे एकूण 15 मूळ संख्या कुठं आहेत, 1 ते 50 मध्ये आहे. 50 ते 100 मध्ये कोणकोणत्या संख्या मूळ आहेत, तर 53 आहे, त्यानंतर 59 आहे, 61 आहे, 67 आहे, 71, 73, 79, 83, 89 आणि शेवटी 97. या किती संख्या आहेत बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. तर एकूण 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहेत असा जर प्रश्न विचारला तर ते किती असतील, एकूण 25 मूळ संख्या 1 ते 100 मध्ये आहेत. आणि इकडे 21 येतील. 1 ते 50 मध्ये किती आहेत बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. इथे 10 आणि इकडे 11. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11 असे एकूण इकडे आपल्याला किती मूळ संख्या दिसतील, तर 21 मूळ संख्या आपल्याला 100 ते 200च्या मध्ये दिसतील. आता मूळ संख्येमध्ये परत एक कन्फ्युजिंग करणारा आपल्याला प्रश्न नेहमीच पडतो TET मध्ये आणि इथे बऱ्याच वेळेस आपले मार्क जातात. तो आहे सहमूळ संख्या म्हणजे काय आणि जोडमूळ संख्या म्हणजे काय. बघा पहिल्यांदा आपण जोडमूळ संख्या म्हणजे काय बघूया. जोडमूळ संख्या याला इंग्लिशमध्ये आपण ट्विन प्राईम असे म्हणतात. दोन संख्या जोडमूळ संख्या कधी असतील, त्या मूळ तर असल्याच पाहिजे परंतु त्यांच्यामधला डिफरन्स, त्यांच्यामधला फरक 2 असला पाहिजे. म्हणजे सलग मूळ संख्यामध्ये जर 2चा फरक असेल तर त्या संख्याला आपण ट्विन प्राइम्स किंवा जोड मूळ संख्या म्हणू. लक्षात ठेवा, जोडमूळ संख्या सापेक्ष मूळ संख्या बऱ्याच वेळेस आपल्याला अडचणीत आणतात. तर लक्षात घ्या की जोडमूळ संख्या म्हणजे कोणत्या म्हणल्या आपण, सलग 2 संख्या किंवा सलग 2 मूळ संख्या 2चा फरक असलेले. सलग 2 मूळ संख्या ज्याच्यामध्ये कितीचा फरक आहे, 2चा फरक आहे, अशा संख्यांना आपण किंवा अशा संख्यांच्या जोड्याला आपण काय म्हणतो, जोडमूळ संख्या असं म्हणतो. त्यानंतर आपण जोडमूळच्या नंतर ट्विन प्राइम्स बघणार आहोत, ज्याला की आपण सहमूळ संख्या म्हणतो. आपण सहमूळ संख्या किंवा यालाच सापेक्ष मूळ संख्या असं म्हणतात. याला इंग्लिशमध्ये आपण को प्राईम नंबर्स असं म्हणतो. बघा आता पहिल्यांदा जोडमूळ संख्या किती आहेत हे सुद्धा बघूयात आपण. जोडमूळ संख्येचा विचार केला तर बघा त्याच्यामध्ये 2चा फरक असला पाहिजे अशा संख्या आपण जोडमूळ संख्या. इथं जर बघितला तर इथं 2चा फरक नाही, इथं आहे बघा 5, 7 हा एक आहे, त्यानंतर 3, 5 आहे, 5, 7 आहे, त्यानंतर 11, 13 आहे, त्यानंतर 17, 19 आहे, त्यानंतर
29 31 आहे. त्यानंतर 41 43 येईल. बघा किती झाले, 1 2 3 4, हा 5 6 आणि ठीक आहे. तर एकूण जोडमूळ संख्यांचा जर विचार केला तुम्ही, इथं लिहितो, जोडमूळ संख्यांचा विचार केला तर जोडमूळ संख्या बघा इथं किती आल्या, 6 आल्या. त्यानंतर 50 ते 100 मध्ये किती जोडमूळ संख्या आहेत ते बघूयात. 2चा फरक असले पाहिजे. तर बघा हा 59 आणि 61, 59 आणि 61. त्यानंतर 71 आणि 73. त्यानंतर बघा ठीक आहे. आता इथं जर बघितलात तर जोडमूळ संख्या किती आहेत, 2च आहेत. जर तुम्हाला प्रश्न विचारला की 1 ते 100 मध्ये किती जोडमूळ संख्या आहेत, तर त्या 6 आणि 2 अशा एकूण 8 जोडमूळ संख्या 1 ते 100 मध्ये येतील. त्यानंतर 100 ते 150 मध्ये किती जोडमूळ संख्या आहेत त्या बघूयात आपण. बघा 101 103, 2चा फरक असला पाहिजे. त्यानंतर इथं आहे 137 आणि 139, अशा किती आहेत तिथं, 2 जोड्या आपल्याला मिळाल्या. ठीक आहे, 1 मिनिट, 3 जोड्या आहेत तिथं. 101 हा आहे, इथं 1 आहे. एकूण आपल्याला 3 जोडमूळ संख्यांच्या जोड्या कुठं मिळाल्या आपल्याला, 100 ते 150च्या मध्ये. परत 150 ते 200च्या मध्ये किती जोडमूळ संख्याच्या जोड्या आहेत बघा. इथं 1 मिळेल आपल्याला. या दोघांच्या जर मध्ये जर विचार केला तुम्ही तर या दोघांच्या मध्ये बघा 149 आणि 151, याला मी बॉक्स करतो अशा पद्धतीनं. तर ही 1 जोडी मिळाली आपल्याला, दोघांच्या मध्ये आहे ही. त्यानंतर जर 100 ते 200च्या मध्ये जर म्हणलात तर हा 1 येणार त्याच्यामध्ये. परत जर बघितला तुम्ही तर बघा 157 67, परत 73 79, ही 1 जोडी आहे. त्यानंतर हा आहे आणि ही 1 आहे. बघा अशा एकूण इकडल्या 3 आणि ही 1 दोघाच्या मध्ये आणि हे 3, म्हणजे 1 ते 100च्या मध्ये बघा जोडमूळ संख्या किती मिळतात तिथे लिहूयात आपण. जोडमूळ संख्यांच्या जोड्या बघा 1 ते 100च्या मध्ये, 1 ते 100च्या मध्ये किती आहेत, 6 आणि 2 8. ठीक आहे. आणि 100 ते 200च्या मध्ये जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत, तर हा 3, म्हणजे इकडं 1 2 3, त्यानंतर इकडले 1 2 3, 3 आणि 3 6, आणि 149 आणि 151 याच्यामध्ये सुद्धा 2चाच फरक आहे. त्याच्यामुळं ही 1 जोडी या गटामध्ये आपण घेऊयात, म्हणजे 3 आणि 3 6 आणि हा 1 7. तर एकूण इथं 7 जोड्या आपल्याला मिळतील, ज्या की जोडमूळ संख्या असं म्हणू शकतो आपण. त्यानंतर सहमूळ संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या म्हणजे ते बघूयात. आता बघा कोणत्याही 2 नैसर्गिक समसंख्या किंवा कोणत्याही 2 नैसर्गिक विषम संख्यांचा जर विचार केला तर त्या सहमूळ असतात. तर सहमूळ किंवा सापेक्ष मूळ म्हणजे नेमकं काय हे बघूयात आपण. ज्यांचा सामायिक अवयव जो आहे फक्त एक ही संख्या असावी. सामायिक अवयव जे आहे ना ते फक्त एक ही संख्या असावी, एक व्यतिरिक्त कुठलाही सामायिक घटक किंवा कुठलाही सामायिक विभाजक त्यांचा नसावा. त्या संख्येला कोणत्याही 2 संख्या तुम्ही घ्या. उदाहरणार्थ जर समजा आपण असं म्हणलं की 7 आणि 8 या 2 संख्याचा जर विचार केलात तर या दोघांचं जर फॅक्टर पाडलात किंवा यांचे जर तुम्ही अवयव बघितलात तर यांच्यामध्ये कॉमन अवयव फक्त एकच दिसेल. 7चा जर विचार केलात तर 1 गुणिले 7, म्हणजे याचे फॅक्टर कोणते आहेत, 1 आणि 7 आहेत. आणि 8चा जर विचार केलात तर 8ला कशाने भाग जाईल,
8ने भाग जाणाऱ्या संख्या 1ने भाग जाईल, त्यानंतर 2 जाईल, त्यानंतर 3 नाही, 4 जाईल, त्यानंतर 8. म्हणजे बघा याच्यामध्ये कॉमन फॅक्टर किंवा कॉमन अवयव जो आहे, सामायिक अवयव, तो फक्त आणि फक्त एकच आहे. जेव्हा अशा 2 संख्या तुम्ही निवडाल ज्याच्यामध्ये सामायिक अवयव हा किती असला पाहिजे, फक्त 1 असला पाहिजे, एकही संख्या असली पाहिजे, मग त्याला तुम्ही काय म्हणू शकता, सहमूळ संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या असं म्हणूयात. तर या 2 घटकावर आत्तापर्यंतच्या परीक्षेमध्ये सर्वाधिक प्रश्न विचारलेले आहेत. याच्यामध्ये थोडंसं आपण रिवाईज करू शकता. काय काय पाहिलं आपण, तर मूळ संख्येमध्ये आपण पाहिलं की 1 ते 200 पर्यंतच्या मूळ संख्या आपण बघितलेल्या आहेत. या मूळ संख्या तुम्हाला लक्षात ठेवायच्याच आहेत. बघा, जेव्हा या मूळ संख्या आपल्याला लक्षात राहिल्या तर निश्चितच आपला परीक्षेमध्ये याच्यावर आधारित प्रश्न तर पडणारच आहे. तेव्हा तुमचा 1 मार्क निश्चितच फिक्स होईल आणि 1-2 मिनिट सुद्धा तुमचे वाचतील. जर आपण या संख्या जर रिकॉल केल्या किंवा लक्षात ठेवल्या, पाठ केल्या, तर नक्कीच तुमचा तिथं वेळ वाचेल. इथं आपण पाहिलं मूळ संख्यामध्ये जोडमूळ संख्या बघितल्या, सहमूळ संख्या बघितल्या. ज्या संख्येला 1 व त्या संख्येने भाग जातो त्या मूळ संख्या, मूळला सोडून ज्या काही आहेत त्या सगळ्याच संयुक्त संख्या. मूळ संख्येमध्ये 1 ते 50 मध्ये 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, त्यानंतर 23, 29, 31, 37, 41, 43, 47 आणि शेवटचं ठीक आहे 47. तर एकूण 1 ते 50 मध्ये असे 15, 50 ते 100 मध्ये 10, 1 ते 100 मध्ये 25, 100 ते 50 मध्ये 10 मूळ संख्या आणि 150 म्हणजे 150 ते 200 मध्ये 11 अशा एकूण मूळ संख्या आहेत आणि 100 ते 200 मध्ये एकूण 21 मूळ संख्या. त्यानंतर जोडमूळ संख्या पाहिल्या. कुठल्या जोडमूळ संख्या, ज्याच्यामध्ये 2चा फरक असला पाहिजे अशा सलग 2 मूळ संख्या. कोणत्याही 2 मूळ संख्या ह्या जोडमूळ संख्या असतीलच असं नाही, पण त्याच्यामध्ये फरक किती असला पाहिजे, 2 असला पाहिजे. मग त्या संख्या आपण बघितल्या तर एकूण 1 ते 100 मध्ये 8 जोडमूळ होत्या आणि 100 ते 200 मध्ये एकूण 7 जोडमूळ संख्या आपण पाहिल्या. ठीक आहे. तर याच्यानंतर या जोडमूळ संख्येवर, सहमूळ संख्येवर जेवढे काही प्रश्न यापूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारलेले आहेत तर त्याचा आपण थोडासा अभ्यास करूयात. मूळ संख्येवर आधारित आपल्याला पेपर 1 2013 मध्ये हा विचारलेला प्रश्न आहे. सर्वात लहान विषम संयुक्त संख्या आणि 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या यांचे बेरीज आपल्याला बघायची आहे. मूळ संख्या आपल्याला लक्षात आहेत. सर्वात मोठी मूळ संख्या ती कशी पाहिजे, 2 अंकी पाहिजे. मग ती कोणती आहे, 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या 97 आहे, 97 प्लस याच्यामध्ये काय ॲड करायचं आहे, काय तुम्हाला बेरीज करायची आहे, तर सर्वात लहान विषम संयुक्त संख्या. संयुक्त संख्या बघितला तुम्ही, ज्या मूळ नाही ते सगळ्या संयुक्त. मूळ संख्या माहिती आहे तुम्हाला, पण आता संयुक्त चालणार म्हणजे विषम पाहणार आहे तुम्हाला. संयुक्त संख्येचा जर विचार केला तुम्ही, बघा संयुक्त संख्यामध्ये पहिली संयुक्त संख्या आपण घेतो 4, जे की सम आहे. त्यानंतर संयुक्त संख्या आहे 6, ती परत कशी आहे, सम आहे. त्यानंतर 8 हे पण सम आहे आणि नंतर येतो 9 जो आपल्याला अपेक्षित असा नंबर आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही हे ॲड केलात, याची बेरीज करूयात आपण. तर 7 आणि 9 हे 6 आणि 106 हे उत्तर येईल आणि आपला पर्याय क्रमांक बी जो आहे तो याचं उत्तर असेल. पुढील प्रश्न बघा. आता याच्यामध्ये क्वेश्चन नंबर इथं बघितलं तर खालीलपैकी जोडमूळ संख्या कोणत्या, असा हा एक प्रश्न विचारलेला आहे पेपर 1 मध्ये आणि तो 2014ला विचारलेला होता. ऑप्शन आहेत 129, 131, त्यानंतर 139, 141, त्यानंतर 179, 181 आणि शेवटचं डी आहे 159 आणि 161. आता बघा, जोडमूळ संख्या शोधायचं आहे. जोडमूळ संख्या शोधत असताना पहिला क्रायटेरिया काय, तर दोन्ही पण मूळ असले पाहिजेत. मग त्या दोन्ही मूळ असल्या पाहिजेत आणि 2चा फरक असले पाहिजे. इथं 2चा फरक असणाऱ्या सगळ्याच संख्या तुम्हाला 2चा फरक असणारे दिसतील. आता इथं आपल्याला शोधायचं की याच्यात मूळ कोण नाही आहे. मग मूळ कोण नाही हे बघत असताना इथं हा 129 129 ते पाहता क्षणी तुम्हाला लक्षात येईल की त्याला 3 ने भाग जाईल. कारण संख्यांची बेरीज बघितलात तर बघा 3 आणि
3 आणि 9 असं एकूण इथं 12 होणार, बरोबर आहे. म्हणजे त्याला 3 डिवाइड होईल, 3 भाग जाईल. त्यानंतर 141चा जर विचार केला तर इथं सुद्धा बघा 1, 4 आणि 1 म्हणजे 6ला परत 3 भाग जातं, म्हणजे 141ला परत 3 भाग जाईल. याला 3 भाग जाईल, याला सुद्धा 3 भाग जाईल. त्यानंतर इथं 179 आणि 181 याच्यामध्ये बघूयात. आणि इथं जर बघितलात तुम्ही तर 159 इथं बघितलात तर याला 3 भाग जाईल, परत 3 5 15 आणि परत 3 3 9. म्हणजे बघा या 3 संख्या ज्या आहेत त्या जोडमूळ संख्या नसून जोडमूळ संख्याची आपली करेक्ट जोडी कोणती आहे? सी आहे. यापुढील प्रश्न बघूयात. पुढील प्रश्न आहे मूळ संख्यांचा गट दर्शवणारा पर्याय कोणता? जर मूळ संख्या आपल्याला जर लक्षात असतील तर हा प्रश्न सोडवताना तुमचा खूप कमी वेळ जाईल, म्हणजे तात्काळ तुम्हाला सांगता येईल. आता 139 हा मूळ संख्या आहे. इथं बघा, इथं लिहिलेलं आपण 139 आहे. त्यानंतर 179 179 आहे. त्यानंतर 149 आहे. त्यानंतर शेवटचा 199 हा सुद्धा आहे. म्हणजे पहिलाच पर्याय आपलं उत्तर आहे, म्हणजे आपलं उत्तर हा आहे. त्यानंतर जर गृहीत धरा आपला हा पर्याय वर असला असता तर तुम्हाला प्रत्येक संख्या बघावी लागली असती. मग ती बघत असताना 179 आहे. त्यानंतर 119चा विचार केला तुम्ही, बघा 119चा जर विचार केला तर या संख्येला कशानं भाग जात आहे हे जर तुम्ही विचार केला तर याला 7 वगैरे भाग जात आहे का? पहा 119ला जर 7 भागला तर 7 1 7 4 उरले आणि 7 7 49, म्हणजे ही मूळ संख्या नाही. म्हणजे तुम्हाला लगेच डिटेक्ट करता आलं पाहिजे की ही मूळ संख्या नाही. परत दुसऱ्या ऑप्शनमध्ये पण परत तुम्हाला 119 दिसतंय आणि इथं पण 119 दिसत आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की मूळ संख्याचा गट कुठला आहे. या सगळ्या मूळ संख्या आपल्याला थोडंसं लक्षात असेल तर हा प्रश्न तात्काळ सोडवता येईल. पुढील प्रश्न बघूयात. बघा अशा प्रकारचे आणखीन बरेच एक्झाम्पल आपल्याला बघायचे आहेत. या पुढील भागामध्ये आपण मूळ संख्यावर आधारित प्रश्न आणि संख्याचे जे प्रकार आहेत त्याच्यावर आधारित प्रश्न आपण या पुढील भागामध्ये पाहूयात. धन्यवाद.